नमस्कार. आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. करण्याचं जे जी आर आलंय त्याची होळी करण्यात आली. काय विषय आहे? आज आपण कलेक्टर साहेबांची भेट घेतली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये बदर समितीने जो अहवाल शासनाकडे जो सादर केलेला आहे तो असंवैधानिक अहवाल आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इम्पेरियल डेटा वगैरे अवेलेबल नाही. सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही गाईडलाईन्स त्याच्यामध्ये फॉलो केल्या गेल्या नाहीत. हा एक मुद्दा आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की बदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाने 10 एप्रिल 2026 रोजी एक शासन निर्णय काढला की त्या अहवालाच्या अनुषंगाने तुमच्या हरकती आणि आक्षेप तुमचे नोंदवा. मुद्दा असा आहे की 10 एप्रिलला जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये कालावधी दिलेला आहे 15 एप्रिलपर्यंत, म्हणजे 5 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. कुठल्याही हरकती आणि नोंदणी घेण्यासाठी किंवा नोंदवण्यासाठी मिनिमम एक 3 महिन्याचा कालावधी लागतो, 6 महिन्याचा कालावधी लागतो. तर शासनाने हे संपूर्णपणे याच्यामध्ये असं दिसून येते सरकारनं की याच्यामध्ये भाजपाची आणि संघाची स्ट्रॅटर्जी अशी आहे की अनुसूचित जातीमध्ये कशा पद्धतीने भांडणे लागतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कसा तणाव निर्माण होईल, त्या अनुषंगाने त्यांनी हे केलेला एक खेळ आहे. आणि ज्या पद्धतीनं शासन वागत आहे हे आम्ही खपून घेणार नाही. त्याच अनुषंगाने त्या शासनाच्या त्या निर्णयाचं आम्ही काल रात्री GRची होळी केली. आजही आम्ही सर्वपक्षीय कलेक्टरांना भेटून आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमच्या काही त्या भूमिका आहेत, आम्ही शासनापर्यंत कळवण्याचं या ठिकाणी आमच्या कलेक्टरसोबत बैठक झालेली आहे. आणि जर शासन ह्याच्यामध्ये जर काही मार्ग काढणार नसेल तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा आम्ही नक्कीच महाराष्ट्र पातळीवर करणार आहोत. त्याची सुरुवात नांदेडमधूनही होणार आहे. पण आज घडीला जर बघायला गेलं तर बदर समितीचा जो अहवाल आहे शासनाने अजूनपर्यंत सादर नाही केला लोकांपुढं. मग आता हरकती काय द्यायच्या? ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. तो अहवाल अजूनपर्यंत गुलदस्त्यात का ठेवलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे आहे. आणि जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन काही थांबणार नाही. याच्यात काही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकारण मोठ्या प्रमाणात आहे का? मग भाजपाची स्ट्रॅटर्जीच आहे ना. भाजपाला वर्गीकरण आरक्षणाच्या आडून अनुसूचित जातीमध्ये त्यांना दरी निर्माण करायची आहे, फूट पाडायची आहे, भांडणं लावायचे आहेत. आणि हे नक्की 100% भाजपाचा हा अजेंडा आहे की या अनुसूचित जातीच्या मध्ये कशी दरी निर्माण होईल. आणि त्यातूनच भाजपाचं एक पॉलिटिक्स आहे आणि त्या पॉलिटिक्सच्या अनुषंगानं मुख्यमंत्री ते करून घेत आहे. हरकती नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला कसं आपण हरकती नोंदवण्याचा कार्यक्रम राबवणार, काय करणार? नाही, आता हरकती नोंदवण्याच्या संदर्भानं मुळात जे 5 दिवसाचा जी टाइमलाईन दिलेली आहे शासनाने, जी समिती आहे, समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांना अध्यक्ष केलेलं आहे समितीचं. आम्ही आजही कलेक्टरच्या माध्यमातून असेल, कालही आम्ही जी बैठक घेतली सर्वपक्षीय, त्या बैठकीमध्ये आमचं हेच ठरलेलं आहे की आता 15 तारखेपर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत. तर आम्ही त्याच पद्धतीनं आम्ही ईमेल्स असतील आणि निवेदनं असतील, आम्ही त्या हरकती नोंदवत आहोत की आम्हाला वेळ पहिल्यांदा वाढून द्या. आणि वेळ वाढून दिल्याच्या नंतर ठरू ना काय हरकती होतील आणि काय नाही. नेमकं बदर समितीनं काय अहवाल मांडलेला आहे? वेळ जर वाढला नाही तर काय भूमिका राहील? मोठ्या आंदोलनाची भूमिका राहील. कशा पद्धतीने होईल आंदोलन? हे आम्ही आता ठरवू आता पुढची भूमिका काय असेल काय नाही, सर्व बसून ठरवणार आहोत.